भगवान गौतम बुद्धांचा जय असो, तथागत बुद्धांचा जय असो. कसं काय मंडळी, मस्त मजा आहेत ना. आजच्या छानशा दिवसाची छानशी सुरुवात. तर आज मी आजचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हां, आणि राजवी कम. तर माझं आवरून झालेलं आहे, घरातलं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता मी नाश्ता बनवणार आहे. नाश्त्यासाठी मी उपमा बनवणार आहे. आज आहे संडे, तर सकाळी थोडंसं लेट झालं, रात्री फार उशीर झाला यायला त्याच्यामुळे. आणि आता राजवी हाय कर सगळ्यांना. हाय. तर इथं राजू पण तयार झालेली आहे, छान 2 पोनी घातलेल्या आहेत, ती पण रेडी झालेली आहे. तर आता आम्ही छानसा राजवीनी पोहे खाल्ले ना. हां, राजवीनी सकाळी आत्ताच पोहे खाल्ले आणि आता आमच्यासाठी मी उपमा बनवणार आहे. तर चला, तर मी उपमा बनवून घेते, तसं तुम्हाला दाखवते आणि आजचं पूर्ण रुटीन मी तुम्हाला दाखवते. ते कसं वाटेल ते मला नक्की सांगा आणि नंतर मी बोलते तुमच्यासोबत. बाय. तर इथं मी रवा भाजून घेते आहे. बाकीचं सगळं साहित्य इथं कापून घेतलेलं आहे. ठीक आहे. राजवी मला मदत करते आहे, है ना राजवी? बघा, इथं उपमा झाला आहे, मी सगळ्यांना देते आता. आणि इथे पण चहा पण रेडी झालेला आहे. चला, तर आम्ही नाश्ता करून घेतो आणि नंतर तसं बोलते तुमच्यासोबत नंतर. राजवी आता इथे रेडी झाली आहे, छान छान व्हाईट कलरचा फ्रॉक घातला आहे, है ना? वा, ओहो, ॲक्शन, बापरे, छान छान. चला, तर आता मी रेडी झालेले आहे एका ठिकाणी जायला. तर ते ठिकाण कुठं आहे, काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि तसं मग बघत राहा व्हिडिओ आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्याशी मी बोलते. चला. भगवान गौतम बुद्धांचा जय असो, तथागत बुद्धांचा जय असो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. तोडा नाही तर हे जर तोडा त्याला. सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि
तदीयमपि सूतं शरणं गच्छामि तदीयमपि धम्मं शरणं गच्छामि तदीयमपि संघं शरणं गच्छामि तदीयमपि पाणिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अयिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सूरामेरय मज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्तति पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोजे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेन पूयेन मेतेन भवामि मुखं पुष्पं विलायति यथायितं मे कायो तथा याति विनाशभावो धनसारत्वदीपेन दीपेन दमदंसिना तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि नमो सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनं गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं धम्मं च संघं सुगततमः धातु धातु भवे लङ्काय जम्बुदीपे इदसरोवरे नागलोके चतुर्थे सभ्ये पुत्रस्य बिम्बे सकलतसदिशे केशलोमाविधातु वन्दे सभ्येऽपि बुद्धं दशवरतनुजं भोगिचेत्यं नमामि वन्दामि चैत्यं सब्बठारेषु पठितं शारीरिकधातु महामोनि बुद्धरूपं सकलं सदा सकल बीजं विदुरज्ञानं देवरूपं सुदेव विमलचक्षु कबीरघोषं गौरवनं सुखाय अभयचित्तं निवयकामं सुरतधम्मं सुप्रेमं विरतरञ्जनं सुजनमेकं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रवरदतु साधुवरदातु आद्यकुलभूषणु भीमराज सकल विद्यापति ज्ञान संसंग शास्त्र शास्त्रमती बुद्धि तेज पंकजानर्वरा भगवंता मुसाकरा भक्तदाता चौदार संगरी शस्त्रधरिता करी कापला हरिउरी रंगरूप मुक्ति कोणता दीर्ण सुरी तारिता बुजाईला कृत्या मार्ग साधा राष्ट्र घटना पुटी शोभते भारती महामानव बोलती शांत सज्ञ शरदुदासनी शरधम्मासनी शरसंगासनी भीमराजा 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 जगद्गुरु जगद्वंदनीय शाक्यमुनी तथागत भगवान बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राजशाहू महाराज यांच्या विचार आणि प्रतिमांना प्रथम अभिवादन. आज या ठिकाणी या लिंबोनी बुद्धविहारामध्ये आपली साप्ताहिक बंधन आहे. त्या साप्ताहिक बंधनामध्ये उपस्थित असलेले आपल्या ह प्रभागाची संपूर्ण कार्यकारिणी लिंबोनी बुद्धविहाराचे कार्यकारिणी सांगायचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित त्यांचं सर्वप्रथम मी या बंधनीमध्ये आपलं सर्वांना स्वागत करतो. मला बोलायला विशेष काहीच नव्हता, परंतु राजेंद्र लांडगे बोलल्यानंतर मला वाटलं की आपण आता बोललं पाहिजे, गरज आहे. त्याचं एक कारण उदाहरण सांगतो की आज की भारतामध्ये एक 4-5 दिवसापासून आपण मागच्या आठवड्यापासून काही गोष्टी पाहत असाल की जम्मू काश्मीरमध्ये काही हल्ला झाला आणि त्याच्यात जे काही घटना घडली आपल्या सर्वांना माहिती आहे. पर्यटक मेले, भारतीय मेले इथपर्यंत ठीक आहे. पर्यटक मेले, भारतीय मेले इथपर्यंत ठीक आहे, परंतु हिंदू मुस्लिम दंगल झाली हे चुकीचं आहे. पहिली गोष्ट की ते हिंदू मेले ही जी काही घोषणा घालतो
त्याच्यामुळे भारतामध्ये जे काही वातावरण दूषित निर्माण करायचा प्रयत्न केला जातोय, म्हणून मला या ठिकाणी बोलावंसं वाटतं. त्याचं कारण असं आहे की लांडगे साहेबांनी खूप छान या ठिकाणी एक उदाहरण दिलं. उदाहरण म्हणजे एक चांगली माहिती दिली की जी मला माहीत नाही, आणि जे आपल्याला माहीत नाही ते माहिती नाही असं एक म्हटलंच पाहिजे. त्याचं कारण आहे की बौद्ध, आपण नेहमी म्हणतो की आम्हाला अशोकाने बौद्ध धर्म दिला आणि अशोकानंतर आम्हाला बाबासाहेबांनी दिला, आम्ही इथपर्यंतच होतो. मधला जो गाभा आहे तो खरा बौद्ध धर्म भारतात कसा विकसित झाला त्याचं त्यांनी विश्लेषण केलं खूप छान. त्यांनी वाचन केलं म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतं, आपण वाचन करत नाही म्हणून आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आणि म्हणून बोलायचा उद्देश असा आहे की भारतामध्ये गेल्या एक 3-4 महिन्यापासून पुन्हा एकदा महाबोधी बुद्ध विहार आमच्या ताब्यात द्या किंवा ते आमचं आहे म्हणून भारतामध्ये सर्व राज्यामधून भारतामध्ये आंदोलन चालू आहे. एक हिंसक नाही परंतु वैचारिक आंदोलन चालू आहे की आमचं विहाराचे आमच्या ताब्यात द्या. आणि हे आंदोलन तीव्र होत असताना जाणून बुजून जम्मू काश्मीरचा प्रकरण घडलं असं मला वाटतं. अचानक घडलेलं नाही, कारण पेहलगाम हा असा एरिया आहे की त्या पेहलगाममध्ये 400-400-500 मीटरवर फौजांची प्रत्येक कॅम्प असतं, तिथं ब्रिगेड तयार असते, परंतु नेमकी त्याच पिरियडमध्ये ती का नव्हती, हा एक उद्देश आहे. म्हणजे काय करायचं की हिंदू मुस्लिम दंगल निर्माण झाली की आमचं जे आता आंदोलन चालू आहे ते आंदोलन दाबायचं हा प्रकरण आहे. म्हणजे आपलं आंदोलन चालूच आहे, परंतु याच्यामुळे काय झालं की आज जर टीव्ही उलगडला त्या टीव्हीमध्ये तुम्हाला हिंदूच मारले सारखं तुमच्या डोक्यावर बोलत आहे. तर हिंदू नाहीत मिळते, भारतीय मिळते. आपण काय म्हणलं म्हणजे भारतीय मेले हे म्हटलं पाहिजे. भारतीयांवर हल्ला झाला आपण समजला, अतिरेक नाही लाग, परंतु तो दाखवतात की एका मुसलमानाने एका हिंदूंवर मग गोळ्या घालताना सुद्धा तुम्ही हिंदू आहे का तुम्ही, नाही मुसलमान नाही, हिंदू आहे मारगोळी. ही घटना चुकीची आहे काही. आणि हे घडवणारे कोण असतील ते बी आपण त्या मागे शोध द्यायचं. आणि आपण जर नाही शोधलं तर आपलं पुरा जे आपलं आंदोलन आहे महाबौद्ध विहार आमचं मुक्त करा, या आंदोलनाला एक खीळ घालण्याचं काम या भारतामध्ये चालू आहे. आणि भारत आपला आहे, आपली भूमी आहे, आपण त्याचे त्याला वाचवलं पाहिजे. काश्मीरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बुद्धिस्ट लोक राहतात. तो जो एरिया आहे जम्मू काश्मीर पासून लेह लडाख पर्यंत जर पाहिला आणि हिमाचल पर्यंत पाहिलं तर हे कोण राहतात तिथे, सगळे बुद्धिस्ट लोक राहतात. लेह पासून लेह लडाख, जम्मू काश्मीर, श्रीनगर हे या एरियात किंवा हिमाचल या भागात आपण त्याचे सगळे बौद्ध लोक राहतात. परंतु त्याच्यावरती न करता हल्ला ह्याच्यावर झाला असं म्हणून वारंवार बिंबवलं जातं ही घटना चुकीची आहे. आणि त्याच्यापासून आपण बोध घेतला पाहिजे, आपण सावध राहिलं पाहिजे. बौद्ध लोकांनी सावध भूमिका घेतली पाहिजे. बाजारात काय चाललंय त्याच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. काही लोकांना आपण आपल्या लोकांना समजून सांगितलं पाहिजे की बाबा हे आपल्या विरोधाचं षडयंत्र आहे आणि त्या षडयंत्रापासून आलिप्त झालं पाहिजे. कारण आपल्याला महाबोधी बुद्ध विहार आपल्याला ताब्यात घ्यायचं आहे, ते आमचं आहे आणि ते आमच्यासाठी आलं पाहिजे. म्हणून प्रत्येक एरियामध्ये आता या खूप मोठ्या प्रमाणात 12 मेला बुद्ध जयंती साजरी होईल की त्यातून दिसून येईल की खरंच एक महाबुद्ध विहार आहे आमच्यासाठी जाहीर झालं पाहिजे. आणि त्या दिवशी माझ्या मात्र बुद्ध गयेमध्ये बुद्ध विहार ज्या ठिकाणी महाबोधी विहार आहे त्या ठिकाणी प्रचंड अशी मोठी लोकसंख्या असेल की त्या ठिकाणी एक खूप मोठी जयंती साजरी होईल त्याच्या भगवान बुद्धाची. त्यामुळे मला जास्त बोलायचं नव्हतं, परंतु लांडगे साहेबांनी विषयाला टच केलं आणि मला वाटलं की नाही की खरंच बुद्ध आम्हाला कुठून समजला आणि आमच्यापर्यंत कसा पोचला. एवढं नक्की माहीत होतं की वेरूळला गेल्यानंतर काय होतं किंवा एक त्या ब्रिटिश सैन्य होता आणि तो चालला होता, एक वाघ मारत होता वगैरे वगैरे. ते सगळी स्टोरी मी सांगत बसणार नाही. आणि मग त्याला तो तिथं वाघ पडला आणि मग ती लेणी सापडली. ह्या जरी घटना असल्या तर पण खरा बौद्धांचा इतिहास आपल्या पण पोहोचवणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्ती वेगळी आहे आणि त्याचं आज आकलन मला झालं लांडगे साहेबांमुळं. खरंच धन्यवाद लांडगे साहेब. अशाच गोष्टी आम्हाला वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं या विरात सांगाव्यात असंच मी ऐकते काही माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत, जय भीम. तर अशा पद्धतीने इथे सामूहिक बौद्ध प्रार्थना संपन्न झाली. आणि हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि हे लुंबिनी विहार कसं वाटलं ते पण नक्की मला कमेंट करून सांगा. तर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आपण परत भेटूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.